अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मुरुड बंदराजवळ जंजिरा हा जलदुर्ग एका अंडाकृती खडकावर उभा आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी पहिली बोट साधारण 8:30 पासून निघते आणि त्या किल्ल्यापर्यंत पोचायला साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात. त्यामुळे जर किल्ल्याबद्दलच्या इतिहासाचा जर अभ्यास करून आपण गेलो तर ते आपल्या खूप फायद्याचं ठरतं आणि सोयीचं ठरतं आणि आपल्याला पूर्ण किल्ला वेळेत पाहता येतो. उंच तटबंदी आणि बुरुज असलेला हा भक्कम किल्ला भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील सगळ्यात मजबूत किल्ला आहे. त्यावेळी बेटावर स्थानिक कोळी पाटलांनी लाकडी गडी सरधूष किल्ला बांधला होता. नंतर तो सिद्धी पेरीम खान आणि इतर सिद्धींनी काबीज केला. किल्ल्यावरील शिलालेखानुसार असं दिसून येतं की प्रथम मुर्तजा निजाम शाह याच्या कारकिर्दीत सिद्धी फहीम खाननं किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि सिद्धी याकूब खान दुसरा याने या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील स्वप्न होतं आणि जंजिरा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करावा आणि स्वामित्व मिळवण्यासाठी संभाजी महाराजांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. जंजिरा सिद्ध्यांचं मुख्य केंद्र होतं. किल्ल्यात तिपदरी गोलाकार असे 19 बुरुज आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या 3 आवाढव्य तोफा हे या किल्ल्यांचं प्रमुख आकर्षण आहे. भरभराटीच्या काळात हा किल्ला महाल, मंत्र्यांसाठी बंगले, मशिदी, 2 नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव अशा सगळ्या सुविधांनी परिपूर्ण होता. किल्ल्यात पीर पंचायतन, घोड्यांच्या पागा, सुरुल खानाचा वाडा, तलाव, सदर, बालेकिल्ला, पश्चिम दरवाजा ही काही नमूद करण्यासारखी ठिकाणं आहेत. हा किल्ला काबीज करण्यासाठी पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिश अशा साम्राज्यांनी केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे जंजिरा हा अजेय किल्ला 3 शतकाहून अधिक काळ कोकणाच्या इतिहासात प्रभावशाली ठरला. दर्या दरवाजा, या दरवाजाला चोर दरवाजा देखील म्हणतात. गडावर पश्चिमेला तटाखाली एक दरवाजा आहे जो समुद्रामध्ये निघतो, त्याला दर्या दरवाजा म्हणतात आणि याचा वापर संकटकाळी बाहेर पडण्यासाठी केला जायचा. तिथे आणखीन एक भुयारी मार्ग पण आहे. या किल्ल्यावर हा साधारण 50 ते 60 फूट खोल समुद्राखालून जो राजापुरी गावापर्यंत उघडतो आणि या मार्गाचा वापरही एक गुप्त मार्ग म्हणून केला जायचा. त्यावर एक गोड्या पाण्याचा तलाव पण आहे. तोही एक साधारण 60 फूट खोल असून त्याला शाही तलाव म्हणून पण ओळखतात. आणि हा किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे किल्ल्याच्या सर्व बाजूला खारं पाणी आहे, पण या तलावामध्ये गोडं पाणी, ही एक आश्चर्याचीच बाब आहे. किल्ल्यावर अनेक अशी शिल्प आहेत. त्यातलं एक प्रमुख आकर्षण असं आहे की
वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडलेले दिसतात आणि हे शिल्प अमर्याद सागरी सत्तेचं प्रतीक दर्शवतात. हा व्लॉग बघून सुद्धा तुम्ही किल्ल्याची जर सफर केलीत तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करून हा व्हिडिओ मी इथे संपवतो. भेटूया पुन्हा पुढच्या सत्रात. धन्यवाद.